मुलांच्या हातात स्मार्टफोन आणि इंटरनेट सहज उपलब्ध असल्याने पालकांसमोर ही मोठे आव्हान निर्माण झालेले आहे. मुलं मोबाईलवर काय पाहतात, कोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाहतात, त्यातून त्यांच्या वर्तनात काही बदल जाणवतो आहे का, याकडे पालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. विशेषतः मुलांच्या वागण्यात अचानक बदल जाणवणे, एकटे राहण्याची इच्छा व्यक्त करणे, घर सोडण्याबाबत बोलणे किंवा ऑनलाईन पाहिलेल्या गोष्टीचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करणे, अशा बाबी गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे. मुलांशी संवाद साधणे आणि त्यांच्या मनातील प्रश्न समजावून घेणे ही देखील तितकीच महत्त्वाची बाब आहे. सध्याच्या सोशल मीडियावरील प्रभाव किती घातक ठरू शकतो याचे उदाहरण सातारा जिल्ह्यातील एका गावातून समोर आलेले आहे. नमस्कार, मी शिवानी इगतपुरे, आपण पाहताय सातारा न्यूज. घर सोडून गेल्यानंतर मोठे होता येते अशा आशयाचे काही व्हिडिओ युट्यूबवर पाहिल्यानंतर त्यांच्या प्रभावातून मुलाने घर सोडल्याची घटना खंडाळा तालुक्यातील एका गावातून घडली आहे. या घटनेमुळे अल्पवयीन मुलांवर सोशल मीडिया आणि ऑनलाईन व्हिडिओचा होणारा परिणाम पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे. घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेलेल्या 14 वर्षीय मुलाचा लोणंद पोलिसांनी अवघ्या काही तासात सातारा येथे सुखरूप शोध घेतला. यामुळे कदाचित पुढील अनर्थ टळल्याचे समोर येत आहे. खंडाळा तालुक्यातील एका गावातील 14 वर्षीय मुलगा 23 ऑगस्ट रोजी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास कोणालाही काहीही न सांगता घराबाहेर पडला. सुरुवातीला तो नेहमीप्रमाणे बाहेर गेला असावा असं कुटुंबियांना वाटलं, मात्र बराच वेळ उलटूनही तो घरी परतला नाही. त्यामुळे कुटुंबियांनी त्याच परिसरात नातेवाईकांकडे तसेच परिचितांच्या ठिकाणी शोध घेण्यास सुरुवात केली. कुटुंबियांकडून सर्वत्र शोध घेऊनही मुलाचा ठाव ठिकाणा लागत नसल्याने चिंता वाढली. मुलगा नेमका कुठे गेला, त्याच्यासोबत काही अनुचित प्रकारचा घडला नाही ना, अशी भीती कुटुंबियांना वाटू लागली. अखेर त्यांनी लोणंद पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच लोणंद पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून तपासाला वेग दिला. सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने मुलाच्या हालचालींचा माग काढण्यास सुरुवात केली. मुलगा कुठे गेला असावा, कोणत्या मार्गाने गेला असेल आणि त्याने कोणाशी संपर्क साधला का, याबाबत विविध शक्यता तपासण्यात आल्या. तपासादरम्यान मुलगा सायकलवरून खंडाळ्यापर्यंत गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्याने खंडाळा येथून रस्त्यावरून जाणाऱ्या एका वाहनाला हात करून साताऱ्याच्या दिशेने प्रवास केल्याचेही समोर आले. त्यामुळे पोलिसांनी सातारा परिसरात मुलाचा शोध घेण्यावर लक्ष केंद्रित केले. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच काही सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील शोध कार्यात महत्वाची भूमिका बजावत सातारा परिसरात मुलाचा शोध घेण्यास मदत केली. तसेच महाबळेश्वरचे पोलीस निरीक्षक आणि लोणंद येथील हर्षद गालिंदे यांनीही तपासासाठी आवश्यक ते सहकार्य केले. पोलिसांनी मदत करणाऱ्या व्यक्तींकडून सातारा परिसरात शोध सुरू असतानाच अखेर महत्वाचा धागा पोलिसांच्या हाती लागला. सातारा येथील वाडेफाटा परिसरातील एका ब्रिज खाली हा 14 वर्षीय मुलगा उभा असल्याचे सायंकाळी 4:15च्या सुमारास निदर्शनास आले. पोलिसांनी तत्काळ त्याला सुखरूप ताब्यात घेतले. मुलगा सुरक्षित असल्याचे समोर आल्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी सुटकेचा निश्वास सोडला. त्यानंतर पोलिसांनी मुलाची चौकशी केली असता त्याने घर सोडण्यामागचे नेमके कारण सांगितले. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत मुलाने युट्यूबवर घर सोडून गेल्यानंतर मोठे होता येते अशा आशयाचे व्हिडिओ पाहिल्याचे सांगितले. हे व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याच्या मनावर त्याचा प्रभाव पडला आणि त्यातूनच घर सोडण्याचा निर्णय घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. या घटनेत कोणताही अनुचित प्रकार घडण्यापूर्वीच पोलिसांनी मुलाचा शोध घेतल्याने मोठा अनर्थ टळला. मुलगा सुरक्षितपणे सापडल्याने कुटुंबियांसह पोलिसांनीही सुटकेचा निश्वास सोडला. मात्र या घटनेने अल्पवयीन मुलांवर सोशल मीडिया आणि युट्यूबवरील विविध प्रकारच्या व्हिडिओंचा होणारा परिणाम हा गंभीर विषय पुन्हा समोर आलेला आहे. इंटरनेटवर उपलब्ध आलेला प्रत्येक व्हिडिओ मुलांसाठी योग्य असेलच असे तर नाही. काही व्हिडिओ मनोरंजनाच्या दृष्टीने तयार केलेले असले तरी त्यातील चुकीच्या किंवा दिशाभूल करणाऱ्या संदेशांचा लहान मुलांच्या मनावर परिणाम होऊ शकतो. या घटनेत लोणंद पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे 14 वर्षीय मुलाचा काही तासातच सुखरूप शोध लागला. त्यामुळे कुटुंबियांना मोठा दिलासा मिळालेला आहे. मात्र या घटनेतून सोशल मीडियावरील प्रत्येक गोष्ट खरी किंवा अनुकरण करण्यासारखी नसते हा संदेश पालक आणि मुलांनी लक्षात घेण्याची गरज अधोरेखित झालेली आहे. पोलिसांची तत्परता, नागरिकांचे सहकार्य आणि वेळीच केलेला शोध यामुळे अल्पवयीन मुलगा सुखरूप कुटुंबापर्यंत पोहोचलेला आहे.
मात्र या घटनेने सोशल मीडिया वापराबाबत पालकांनी अधिक जागरूक आणि मुलांनी अधिक सजग राहण्याची गरज अधोरेखित केली आहे। आमचा हा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।